तर मी आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी छान अशी रेसिपी घेऊन आली. तर चला तर सुरुवात करूयात. मी आधी एक कैरी घेतलेली आहे मीडियम साईजची, तिला चांगली किसून घेतलेली आहे बारीक करून. आणि तुम्ही थोडी मोठी मोठी पण ठेवू शकता जसे तुम्हाला आवडेल तसं. तर मी इथे गॅस पेटवला आहे, त्यावर कढई ठेवून मी तिला थोडं तापू दिलेलं आहे. यामध्ये आपल्याला काही तूप वगैरे घालायचं नाही आहे. सो तर आपण डायरेक्ट फ्राय करणार आहोत थोडीशी कैरी. त्यानंतरून त्यावरती तुम्ही थोडंसं मीठ पण टाकू शकता पाणी सुटायला, पण मीठ टाकलेलं नाही आहे. तर म्हणजे ती लवकर होती, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सो तर मग आता थोडा वेळ आपल्याला त्याला भाजू द्यायचं आहे व्यवस्थित चांगलं. त्यानंतर मी त्यामध्ये ना बारीक चिरलेला गूळ पण घालू शकता, तुम्ही साखर पण घालू शकता, तुमच्या डिपेंडवरती आहे. पण गुळच खूप छान लागतो, मग मी गुळच घातलेला आहे. आणि हे अजून एक 5 ते 10 मिनटं गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून ती कैरी पण शिजला जाईल आणि आपला जो गूळ आहे तो पण व्यवस्थित आणि छान त्यामध्ये मुरेल. याला मुरब्बा म्हणतात कोण कोण, आणि कोण कोण असंच कैरीची आंबट गोड चटणीसुद्धा म्हणतात. सो तर आमच्याकडे ही खूप फेमस आहे आणि म्हणून मी आज हिला बनवायचं ठरवलं होतं. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि अशाच माझ्या व्हिडिओजसाठी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या अशा नवनवीन रेसिपीज दिसतील आणि त्या तुम्ही ट्राय करून पण नक्की बघा. अगदी सोपे असतात रेसिपी, जास्त अवघड पण नसतात. आणि बघा आता हे गूळ जे आहे ते तुम्ही किसून घेऊ शकता किंवा मग डायरेक्ट कट पण करू शकता. मी कापून घेतलेला आहे गूळ, त्यामुळे हे असे खडे दिसतात त्यामध्ये. तर आपलं एक 5 ते 10 मिनटामध्ये आणि मीडियम फ्लेम ठेवायची आहे, जास्त फास्ट करायची नाही आहे, नाहीतर आपला गूळ जो आहे ना तो करपण्याची जास्त शक्यता असते. सो तर त्यामुळे बघा आता इथे खूप छान लागतो हा. तुम्ही भातासोबत किंवा मसाले भातासोबत फिक्की खिचडी असेल ना, किंवा लहान मुलांना पण खूप आवडतात अशा गोष्टी, तर त्यांना पण तुम्ही चपातीसोबत देऊ शकता. आणि बघा इथे आपला रेडी आहे हा गुळाचा मुरब्बा. सो चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.